एक असा आहे की त्यांनी काय बोलावं आणि ह्यांनी काय त्यांना उत्तर द्यावं हा माझा काय प्रश्न नाही. प्रवीण दरेकरांनी काय बोलावं लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. प्रवीण दरेकर बोलावर शशिकांत शिंदेने काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. मी माझं कॅप्टन कूल आहे. आपली भूमिका कशी द्यायचं विलीनीकरण नाही मुद्दाच नाही ना कुठे आज हा मुद्दा त्या ठिकाणी समोर कुठे येतच नाही. आता दरेकर बोलले ते भाजपचे आहे, त्याला उत्तर दिलं शिंदे साहेबांनी, त्याला बोलण्याचं काही कारण नाही. या संदर्भात काही कोण बोलले नसल्यामुळे आज आता त्या मुद्दा त्याकडे येतच नाही. आमचं साऱ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे की वैनेची निवडणूक बेविरोध करणं किंवा अतिशय विक्रमी मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत झालं असेल इतक्या विक्रमी मताधिक्याने त्या निवडून आणणे याच गोष्टीवरती सध्या आम्ही लक्ष केंद्रित करतो. म्हणजे पोटनिवडणुकीत आपण तुम्ही विनंती करताय पवार साहेबांना की एकत्रित यावं, कुठेतरी बिनविरोध होण्यासाठी तुम्ही शरद पवारांना उद्या अर्ज भरण्यासाठी पण विनंती करताय. मात्र ह्याच्यामध्ये कुठेतरी नांदी नाही का ठरणार की तुम्ही राष्ट्रवादी एकत्र येणे. आपण माझं वक्तव्य जर का पुन्हा ऐकलं मी असंच म्हटलं की पोटनिवडणूक घोषित झाल्यानं निवडणूक आयोगाने घोषित केल्या आदरणीय सुप्रियाताईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा उमेदवार देणार नाही घोषित केली. तर तो विषय त्यांनी त्याच वेळेला मोठ्या आंदोलनाने संपवलेला आहे. पण पुन्हा विनंती काय त्यांनी स्वतःहूनच आम्ही कोणी या संदर्भामध्ये विनंती करायच्या अगोदर ज्या वेळेला त्यांनी ते भाष्य केलं, जबाबदारीने भाष्य केलं, त्यावेळेला आता पुन्हा विषय तो त्यांनीच ताईंनी त्या ठिकाणी बोललेला आहे. म्हणजे पक्षाचा तो निर्णय आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या बाबतीत काय तुम्हाला काय मी आभार मानले की काहींचे आता सुब्रताईंचे आभार मानले 3 वेळा मगातपासून त्यांना राम विभाग मगातपासून माझ्या वार्तालापाची सुरुवात करताना मी काहींचे आभार मानले. मी सकाळी मानले. मी तुळजापूरला तिथेही पत्रकार मला मांडली, त्यांनी बाईट घेतली तिथेही मांडली. त्यामुळे आता आहे ना तो आनंदच आहे आम्हाला सर्वांना.